ती जे कोण सांगेल त्याला छोटंसं सरप्राईज आहे. डेझर्ट आपलं एकच डेझर्ट. हा डेझर्ट द्यायचं. नाही डेझर्ट नाही, मी माझ्याकडनं देईन. अमिताभ शतकाचा महानायक का शहेनशांचा शहेनशाह. अलाहाबादच्या मुशीतून उगवला हा एक तेजस्वी दिवा. हरिवंश रायांच्या संस्कारांचा आहे याच्याकडे साहित्य कलेचा ठेवा. आई तेजीच्या तेजस्वी आशीर्वादाचा हा प्रकाश. फक्त बॉलिवूड भारत नाही तर जगभर याच्या आभेचा वास. उंची मोठी धीरगंभीर भारदस्त असा याचा आवाज. पडद्यावर नेहमी दिसतो याचा एक नवा अंदाज. प्रत्येक भूमिका त्याने करून ठेवली अमर. प्रत्येक भूमिका त्यानं करून ठेवली अमर. शतकाचा महानायक बनला हा गाजवून अभिनयाचं शिखर. हा शहेनशाह कधी दी ग्रेट गॅमलर बनतो तर कधी खुद्दार एकलव्यही होतो. महान देशप्रेमी बनून तो कभी कभी अदालतच्या तडाख्यात मजबूरही होतो. जीवनाच्या अग्निपथवर चालताना या नमक हलाल आज का अर्जुनने गंगा की सौगंध घेतली. कधी निशब्द कधी मुकद्दर का सिकंदर होत प्रत्येक मार्ग आखरी रास्ता समजत पार करत सारी दुनिया वेडी केली. नसीबने याच्या अजुबे जादूगरला कधी लोकांनी डॉन बनवून जंजीरमध्ये गिरफ्तार केलं तर कधी शराबी समजून जुर्माना लावत अंधा कानूनच्या खाकीमध्ये याला गिरफ्तारही केलं. आयुष्यात अनेक चढ उतार आले, यश अपयश भोगलं, तरी कभी कशी कभी घुमची दीवार या मर्द माणसाच्या जमीरच्या शानला ब्लॅक करू शकले नाही. 7 हिंदुस्थानी अजुबा अमर अकबर अंथनी आणि गंगा जमुना सरस्वती करणाऱ्या या कालियाचा यशाचा सिलसिला बॉम्बे टू पर्यंत गायला जात नाही असा एकही दिवस जात नाही. आनंद मधल्या बाबू मोशाईने खून पसीना गाळला नसता तर हा अकेला हेराफेरी करून कोलीच्या सुद्धा पुढे जाऊ शकला नसता. पण हा लावारिस रेशमावर शेरा बनून वक्तच्या कसोटीला खरा उतरून एका मंजिलपर्यंत घेऊन गेला आणि हम सगळे बोललो गॉड तुसी ग्रेट हो. राम गोपालच्या आग के शोले आणि त्यातला बदला विसरून तो पिंकूचा पाल आला. राम गोपालच्या आग के शोले आणि त्यातला बदला विसरून तो पिकूचा पाल आला. एक अजनबी मधला अंगरक्षक, आंखेमधला बँक मॅनेजर, पिंक मध्ये काळा डगला चढवून घरी चाल खेळला. एवढा तुफान गाजावाजा होत असताना चुपकेच्या यारांना बरोबर त्याने राम बलरामचा दोस्तानाही निभावला. या लावारिस लाल बादशाचा करिश्मा एवढा भारी की सूर्यवंशमही सोनेवरती 1000 वेळा लागला याला खुदा गवाय. त्रिशूलधारी हा देशप्रेमी कधी मिस्टर नटवरलाल बनत खोडा करत ठग ऑफ हिंदुस्थान बनला आणि आईचा सुहाग जपताना काला पत्थर फोडून हा लोकांच्या रोटी कपडा और मकानसाठीही लढला. बरसात की एक रात मधल्या पावसांच्या धारांनी या बागबानच्या मोहब्बतेने रसिकांच्या मनात प्रेमाच्या बागाही फुलवल्या. आणि अजब हा भूतनाथ कितीतरी बडे मिया छोटे मियांना करोडपती करत शहेनशाहचा शहेनशाह बनला. वहिदा, नूतन, शर्मिला, जया, मौसमी, राखी, हेमा, झीनत, परवीन, स्मिता आणि हो रेखा अनेकींबरोबर तो वेगवेगळ्या रंगात रंगला. कधी प्रेमळ, कधी बंडखोर, कधी एकाकी, कधी कणखर. प्रत्येक वेळी त्यानं एक नवीन नायक निर्माण केला. आज केस पांढरे झाले, शरीर थकलं, पण चेहऱ्यावरचं तेज मात्र अजूनही सोनं. पण त्याचं आयुष्य म्हणजे तर प्रेरणेचं देणं. तो फक्त अभिनेता नाही, एक युग आहे. तो फक्त नायक नाही तर काळाचं पुस्तक असं आहे की त्याच्या प्रत्येक पानावर अमिताभ हे नाव सोन्याने लिहिलेलं आहे. दादासाहेब अवॉर्ड विजेत्या महानायक, फॉरएव्हर अँग्री यंग मॅन, शहेनशाह के शहेनशाह अमिताभ याला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. आता अमिताभ म्हणलं तर एक नाव जोडीने यायला पाहिजे. कुठलं? बरं, एक तुम्ही नाव ओळखून ठेवा, मी गाणं झाल्यानंतर बक्षीस. रेखाचा कालच वाढदिवस झाला, 10 ऑक्टोबर आणि 11 ऑक्टोबर दोन्ही दिवस या व्यक्तींसाठी आणि त्यांच्या सिलसिलासाठी प्रत्येक चित्रपट प्रेमींच्या लक्षात आहे. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें करते हैं,
तुम होती तो कैसा होता, तुम ये कहती वो कहती. तन्हाई एक अदृश्य नातं आहे. त्या दोघांनी ते पडद्यावर साकारलंय. आपण बघितलंय किती पुढे किती मागे आपल्याला माहित नाही. लांब राहून सुद्धा कोणाच्या तितकंच जवळ राहता येतं हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. आज या वयात आज मनातली दुखणं काही तर एसपीच्या आहेत काही जण, त्यांना माहित नाही काय. ठीक आहे. आज वयाची 71 वर्ष पूर्ण केलेली रेखा असो किंवा 83 वर्ष आज पूर्ण केलेला अमिताभ असो, पण ती ग्रेस, ते अव्यक्त प्रेम, ती एक नजर आणि त्या वलयाभोवती असलेलं पडद्यावरचं आणि त्याच्या मागचंही रहस्य आजही करोडो लोकांना कळलेलं नाही. रेखाच्या शब्दात सांगायचं झालं तर जो जितना दूर हो उतना ही पास होता है. शब्दातून बरंच काही सांगता येईल, पण काहीच न सांगता प्रेम व्यक्त करता येणं कदाचित त्यांनी पडद्यावर साकारलेल्या एका वेगळ्या नात्याचं यश असेल. अनेक वर्षे गेली, पण ती अव्यक्त नातं येणाऱ्या कित्येक पिढ्यांना हेच सांगत राहील, प्यार का मतलब हासिल होणं नाही होता. एक अमिताभ आणि रेखासाठी एक छोटीशी झलक. किसके आगे की अब दास्तां मुझसे सुन सुन के तेरी नजर डबडबा जाएगी. बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी. तू मसीहा मोहब्बत के मारों का है, मसीहा मसीहा मोहब्बत के मारों का है. मसीहा मोहब्बत के मारों का है. हम तेरा नाम सुन के चले आए हैं. अब दवा दे हमें या तू दे दे जहर. तेरी महफिल में ये दिल जले आए हैं. एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर. दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे